रामकृष्ण हरी माऊली. आज मी बनवते मटर पनीर. हे बघा मी सगळे भाज्या चिरलेल्या आहेत. एका कढईमध्ये थोडंसं पनीर घेतलेलं आहे. हे मस्तपैकी फ्राय करून घेते. आमच्या घरी असे नमुने आहेत की जी पनीरची भाजी तर आवडते पण पनीर नाही खात, म्हणून पनीर थोडंसं हे फक्त माझ्यासाठीच आहे. एका कढईमध्ये कांदा घेतलेला आहे आपण, थोडासा लसूण, लाल मिरची घेतलेली आहे, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, तेजपत्ता थोडासा टाकलेला आहे, कोथिंबीर, टोमॅटो घेतलेला आहे आपण आणि हे मस्तपैकी हालून घेऊया. त्यामध्ये थोडंसं आपण काजू घेऊया, थोडेसे बदाम घेऊया. हे बघा त्याला हालून घेऊया चांगलं. थोडेसे लवंग टाकूया, जिरे टाकूया, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, लाल मसाला, हे पनीर मसाला, हे हालून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे बारीक. हे बघा परत कढईमध्ये आपल्याला 3 माप तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे जिरे, कांदा थोडासा फ्राय झाला कांदा की त्यात थोडासा टोमॅटो, एक तेजपत्ता घ्यायचा आहे आपल्याला, कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे थोडीशी, चटणी, मीठ, मसाले हे सगळे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत त्यामध्ये. हे बघा आत्ता आपण मिक्सरमधून काढलेला हा मसाला आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. हे बघा असं हलवून घेऊया याला मस्तपैकी. त्यामध्ये थोडासा मटर टाकूया, वाटाणा, हे पण हलवून घेऊया. याच्यामध्ये 2 ते 3 माप ते दही टाकूया. फ्रेश दही आहे, हे आंबट नाही आहे. हे बघा चांगलं हलवून घेऊया तेल सुटेपर्यंत ह्याला. हे बघा हे हललं की थोडंसं यामध्ये पाणी टाकूया. ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. मग यामध्ये हे पनीर टाकून घेऊया, हलवूया परत याला. हे पहा हे झाकून ठेवूया. याला तेल सुटलं आहे बघा. ही भाजी अगदी छान होते. त्यामध्ये कोथिंबीर वरती टाकून घेऊया. बघा तुम्हाला मी टेस्ट करून पण दाखवते. ही भाजी एक नंबर भाजी होते. ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. मी थोडीशी खाऊन दाखवते तुम्हाला.